नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना एका बाजूला सुमन काकू घरी परतल्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला नागराज आणि प्रियाच्या मनात वाढत चाललेली भीती, संशय आणि अस्वस्थता पाहायला मिळते. आजचा भाग शांत वाटतो, पण प्रत्यक्षात तो वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग आजच्या भागाचा एक एक सीन उलगडून पाहूया. सुमन काकू घरी परतल्यामुळे सुभेदारांच्या घरात एक प्रकारचा दिलासा मिळालेला असतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, समाधान दिसतं. पण हा आनंद पूर्ण नाही, कारण घरात उपस्थित असलेला एक माणूस आहे ज्याच्या मनात आनंद नाही. तो म्हणजे नागराज किल्लेदार. नागराज सतत सुमनच्या आजूबाजूला फिरत असतो. तो तिची माफी मागतो, हात जोडतो, रडवेल्या आवाजात बोलतो, सुमन, माझी चूक झाली, मला माफ कर. मी वचन देतो, यापुढे कधीच तुझ्यावर हात उचलणार नाही. हे ऐकताना सुमन गप्प असते. तिच्या डोळ्यात भीती आहे, संभ्रम आहे आणि वर्षानुवर्षे सहन केलेल्या त्रासाची जखम आहे. तेवढ्यात रविराज मध्येच बोलतो आणि याच ठिकाणी आजच्या भागातील सर्वात महत्त्वाचा आणि स्ट्रॉंग डायलॉग येतो. रविराज म्हणतो, नागराज, समजा सुमनच्या अपहरणात तुझा हात नसेल, पण तुझ्या आधीच्या चुका माफ होणार नाहीत. हा संवाद नागराजच्या छातीत घाव घालतो. नागराज थेट सुमनच्या पायावर डोकं ठेवायला तयार होतो. तो म्हणतो, मी तुला वचन देतो, तू मला सोडून जाणार नाहीस. मी बदललो आहे. इथे प्रेक्षकांना एक मोठा प्रश्न पडतो. हा पश्चाताप खरा आहे का की फक्त अभिनय? नागराज सुमनला हळू आवाजात सांगतो, तू जे काही न सांगता सहन केलंस ते चांगलं केलंस. आता शहाण्यासारखं वाग. हा सीन फार महत्त्वाचा आहे, कारण इथे समाजाचं वास्तव दाखवलं जातं. स्त्रीने सहन करावं, बोलू नये, घर वाचवावं. नागराज म्हणतो, माझी चूक झाली, मला शिक्षा मिळाली, पण आता मी साथ सोडणार नाही. हे शब्द ऐकताना प्रेक्षक अस्वस्थ होतात. अचानक अर्जुन नागराजकडे जातो. त्याला उचलून उभं करतो आणि थेट प्रश्न विचारतो, काका, जर तुमचा सुमनच्या किडनॅपिंगमध्ये हात नाही, तर तुमच्या फोनमध्ये किडनॅपिंगचा व्हिडिओ आला कसा? हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. रविराजही तेच विचारतो, नागराज, हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला? सायली स्पष्ट करते, काव्याने सखीचे तुमच्या फोनमधील फोटो आणि हा व्हिडिओ पण ते तुमच्या फोनवरूनच आले होते. नागराज घाबरतो. तो अभिनय करतो आणि म्हणतो, हे कसं शक्य आहे? हा व्हिडिओ माझ्या फोनमध्येच नव्हता. तो लगेच फोन काढतो आणि दाखवतो, घ्या, बघा, आहे का माझ्या फोनमध्ये? इथे प्रेक्षकांना एक इनर मोनोलॉग ऐकायला मिळतो. प्रिया मनात म्हणते, नागोबांनी एवढं तरी डोकं चालवलं की तो व्हिडिओ आधीच डिलीट करून टाकला. हा संवाद स्पष्ट करतो, नागराज आणि प्रिया दोघेही गुन्ह्यात सहभागी आहेत. नागराज अचानक भूमिका बदलतो. तो म्हणतो, ज्यांनी माझ्या सुमनला किडनॅप केले त्यांना मी सोडणार नाही. तो थेट महिपतवर आरोप करतो. तो अर्जुनला म्हणतो, माझी महिपतची एकदा भेट घालून दे, नाहीतर माझ्या हातून काही वाईट घडलं तर? तो इतकंही म्हणतो, मी सुमनसाठी 10 वेळा फासावर चढायला तयार आहे. पण हा राग आहे की नाटक, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतो. सुमनला आता खूप अशक्त वाटत असतं. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही जरा आराम करा. प्रताप ठामपणे सांगतो, सुमन इथेच राहील, तिच्या अंगात आता त्राण नाही. प्रतिमा म्हणते, आम्ही तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. नागराज मात्र तिला घरी नेण्याचा आग्रह धरतो. पण सायली ठामपणे म्हणते, नाही, आता त्यांची अवस्था ठीक नाही. इथे सायलीचं साहस आणि स्पष्ट भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसते. पुढचा सीन जातो साक्षीच्या घरी. ती एकटी बसलेली असते. डोक्यात 1000 प्रश्न. अण्णांना अटक झाली, माझ्यावर जाळण्याचा प्रयत्न झाला, मला ओळखणारी ही व्यक्ती कोण आहे? तिची भीती खरी आहे, ती पूर्णपणे असुरक्षित आहे. सायली आणि अर्जुन एकांतात बोलत असतात. सायली म्हणते, नागराज काका एवढ्या खालच्या स्तराला जातील असं वाटलंच नव्हतं. ती पुढे म्हणते, सुमन काकूंना किती भीती वाटत असेल. अर्जुन शांतपणे म्हणतो, ती इतकी घाबरली होती, तिला सावरण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. हा सीन सायली अर्जुन नात्याची गोही दाखवतो. सचिन साक्षीला भेटायला येतो. तो म्हणतो, मी फोन केला, मेसेज केला, तू काहीच उत्तर दिलं नाहीस. साक्षी ठामपणे म्हणते, माझा फोन बंदच ठेवायचा आहे. हा संवाद साक्षीच्या मानसिक अवस्थेचं प्रतीक आहे. नागराज घरी असतो. तो स्वतःशीच म्हणतो, सुमनने तोंड बंद ठेवलं तरच बरं आहे. तो प्रियाला फोन करतो. इकडे सुमन झोपण्याचा प्रयत्न करते, पण तिला सगळं आठवतं. किडनॅप, अंधार, भीती. प्रिया फोन उचलते.
नागराज तिला विचारतो, सुमन काही बोलली का? त्यावर प्रिया नागराजला म्हणते, काय वेळ आलीये हो तुमच्यावर, त्यामुळे तुमची आज झोप उडाली आहे. त्यावरून नागराज प्रियाला म्हणतो, मी जे विचारलं आहे त्याचं आधी उत्तर दे. त्यावर प्रिया नागराजला म्हणते, अजून तरी तिने तोंड उघडलं नाही. दुसरीकडे सुमन झोपेतून उठून बसल्यामुळे सायलीही झोपेतून उठते. सुमन सायलीला सांगू लागते, सायली खूप भयानक होते वे ते दिवस बाजूला बांधून ठेवलेल्या महिपत आणि यांचा तो राग. सायली तिला समजवण्याचा प्रयत्न करते. ती सुमनला म्हणते, आता सगळं विसरून जा, आता तुम्ही आपल्या माणसांमध्ये आहात. आणि ती सुमन म्हणते, शांत झोपा आता. माझ्याबद्दल काही सांगितलं का? असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.